बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी कृष्णा नदी पूरस्थितीची केली पाहणी। बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मांजरी येथील कृष्णा नदीवरील पूरस्थितीची पाहणी केली आहे। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातून कोयना, पंचगंगा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांमधून सुमारे 1.60 लाख क्युसेक पाणी कृष्णेत येत असून अलमट्टी धरणातून 2.5 लाख क्युसेक पाणी सोडलं जात आहे। पाणी 60 तासांनी अलमट्टीत पोहोचतं, त्यामुळे परिस्थितीचा अभ्यास करून पाणी नियंत्रित केलं जात आहे। पूरस्थिती टाळण्यासाठी 550 काळजी केंद्र तयार असून सध्या 2 सुरू आहेत। जिल्ह्यात 18 बोटी सज्ज असून अग्निशमन दल, होमगार्डच्या बोटीही उपलब्ध आहेत। आतापर्यंत 9 पूल पाण्याखाली गेले असून अशा रस्त्यांवर बंदी व बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत। NDRF टीम सदरग्यात तैनात असून प्रशासन सतत सज्ज आहे। नागरिकांनी घाबरून न जाता नदीकिनारी जाणं टाळावं, परिस्थिती नियंत्रणात आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यासह अधिकारी उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूजसाठी अलका रोडे, मांजरी।